आणि आता महाविकास आघाडी संदर्भातली सर्वात मोठी बातमी समोर येते आहे। शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा केली। केवळ मुंबईच नव्हे तर ठाणे, पुणे, नागपूरसह सर्व महापालिका स्वबळावर लढू असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे। कार्यकर्त्यांना संधी मिळत नाही म्हणून संधीसाठी आम्ही स्वबळावर लढणार असल्याचं राऊतांनी म्हटलंय। एकदा आम्हाला आजमावायचंच आहे असंही त्यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे ऐन महापालिका निवडणुकीच्या आधी महाविकास आघाडीमध्ये फूट पडली आहे। तर संजय राऊत आणि अरविंद सावंत काय म्हणतायत पाहूया। मुंबईसह नागपूरपर्यंत मी सांगेन आम्ही स्वबळावर लढू, काय होईल ते होईल, एकदा आम्हाला आजमावायचंच आहे। नागपूरला सुद्धा मी स्वबळावर लढणार आहोत। माननीय उद्धवजीने आम्हाला तसे संकेत दिले। आत्ताच मी आमचे या शहराचे शिवसेनेचे प्रमुख प्रमोद मानमोडे यांच्याशी चर्चा केली। कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार? आघाडीमध्ये मग लोकसभा विधानसभेमध्ये कार्यकर्त्यांना लढण्याची संधी मिळत नाही आणि त्याचा फटका पक्षाच्या वाढीला बसतो। महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगरपंचायतीमध्ये स्वबळावर लढून आपापले पक्ष मजबूत करा। मोदी प्रश्न असे की लोकसभा आणि विधानसभेला त्याची आवश्यकता, लोकसभेत खास आवश्यकता होती, विधानसभेलाही तशी आवश्यकता होती। आता जर आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना संधी कुठे देऊ शकतो आपण? तर महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपंचायती। आता या ठिकाणी संदर्भ द्यायचं असेल तर तुम्ही जर पुन्हा हे तेंगडच करत बसला तर त्याचं निराकरण होत नाही, वेळेवर होत नाही। त्यापेक्षा स्वावलंबने उभं राहावं, एकटं लढावं। आणि मला वाटतं संजय राऊत साहेबांनी आज ती जी घोषणा केली आहे ती निश्चितपणे स्वागत आहे। तर ठाकरेंच्या शिवसेनेनं स्वबळाची भाषा केल्यानंतर महाविकास आघाडीतील मित्रपक्षाच्या नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या आहेत पाहूया। कॉर्पोरेशनचे इलेक्शन आम्ही सगळे एक असताना वेगळेच लढत होतो, मागचेही वेगळेच लढलो होतो, त्याच्यात नवीन काय? त्याच्यामुळे कॉर्पोरेशन, जिल्हा परिषद अनेक वेळा कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे। सगळीच जर इलेक्शन सगळेजण आपल्या सोयीने लढायला लागले तर मग कार्यकर्त्यांनी काय फक्त सतरंज्या उचलायच्या? त्यांना कधी न्याय मिळणार? हे त्यांचं इलेक्शन, त्यांना न्याय मिळालाच पाहिजे। संजय राऊतांची भूमिका, नेते मोठे आहेत, त्यांच्या पक्षाची भूमिका असेल तरी पण आम्ही एकदा उद्धवजी ठाकरे साहेबांशी चर्चा करू आणि त्यांना विनंती करू की आपण एकत्र लढूया। नाही आले तर आमचा मार्ग मोकळा आहे। आम्ही पवार साहेब आणि आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी, आमची नैसर्गिक आघाडी राहिलेली आहे अनेक वर्षाची। आम्ही दोघांनी मिळून एकत्र या निवडणुकीला पुढे जाण्याचा प्रयत्न करू। मला वाटतं संजय राऊतांनी त्याच्या पक्षाबद्दल भूमिका मांडली, तशीच भूमिका आमच्या कार्यकर्त्यांची पण। आम्ही आमची भूमिका आमच्या पक्ष श्रेष्ठींशी चर्चा करू आणि पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल, त्यानंतर आम्ही आमची भूमिका घेऊ। मला असं वाटतं की जेव्हा आपण आघाडीमध्ये असतो तेव्हा आघाडी धर्मामध्ये चर्चा केली गेली पाहिजे आणि आपली भूमिका पहिले पक्षामध्ये चर्चा करून मग ती मीडियाला सांगितली गेली पाहिजे। दुर्दैवाने तसं न करता डायरेक्ट मीडियाला दिसतं। संजय राऊतांची सवय आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।